रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवनाम फाउंडेशनच्या वतीने वर्षभरात 1008 झाडे लावण्याचा संकल्प केला असून या संकल्पनेची सुरुवात 5 जून 2024 रोजी पनवेल ठाणा नाका शिवा मोक्षधाम येथे 12 झाडे लावून करण्यात आली। ही झाडे लावण्याबरोबर संगोपने ही संस्था या करणार आहे। यावेळी उपस्थित शिवनाम संस्थेचे संस्थापक अनिकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी नचिकेत म्हात्रे, डॉक्टर मृदुल पाटील व माननीय श्री एकनाथ चिरके, आरची पाटील, माननीय श्री निलेश स्वामी, आनंद चौरे, ऋतुजा गडगे, सौरभ पाणी आदी सदस्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले। रामकृष्ण हरी, नमः शिवाय। जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज पर्यावरण दिनाचं औचित्य साधून येथे श्री शिवनाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण 1008 झाडे लावण्याचा संकल्प इथे केलेला आहे आणि त्या श्री शिव विश्वनाथ पावन महादेव मंदिराच्या मागे असलेल्या स्मशानभूमीमध्ये झाडे आपण इथून सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे एक ते दीड वर्षाच्या आतमध्ये आपण ही पूर्ण 1008 झाडे लावण्याचा संकल्प आपण पूर्ण करणार आहोत। परंतु वृक्षारोपणाबद्दल जनजागृती व्हावी, वृक्षारोपणाची गरज आहे, इथून आम्ही हा अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि वृक्ष लावण्याबरोबरच ते जगवण्याचाही आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे। आज समाजामध्ये प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्यांनी एक झाड लावलं पाहिजे आणि तुम्ही आज पाहत असाल की 46 डिग्रीच्या वरती हे तापमान आपलं वाढत चाललेलं आहे। त्यामुळे वृक्षारोपण करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये, घराजवळ सर्वीकडे किमान वर्षाला 10 झाडे तरी लावून ती जगवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे। या हिशोबाने आपण सर्वांनी प्रयत्न करू। आपल्या फाउंडेशनचा मेन उद्देश आहे की 13 कोटी शिवनाम जप हा पूर्णत्वास न्यायचा आहे। त्यामध्ये त्या साधकांच्या माध्यमातून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे पार पडला आहे आणि या सामाजिक उपक्रमामध्ये ज्या कोणाला सहभागी व्हायचं असेल त्यांनी 13 कोटी शिवनाम जपमध्ये आधी सहभागी होणे गरजेचे आहे। त्या 13 कोटी शिवनाम जपाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात। प्रत्येक अमावस्येला, महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला आपली मंदिरामध्ये पूजा असते, त्यावेळेस तिथे येऊन संकल्प घेऊन याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो। रामकृष्ण हरी, सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 5 जून सर्व जगभरात आज पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो। तर या दिवसाचं महत्त्व असं आहे की पर्यावरण दिवस म्हणजे नेमकं काय, तर पर्यावरणाचं, सृष्टीचं संरक्षण केलं तरच पुढच्या येणाऱ्या भविष्यात भावी पिढीला आपण काहीतरी संदेश देऊ शकू आणि त्यांच्यासाठी काहीतरी जतन करून ठेवू शकू। तर यासाठी, या सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी अगोदर जे काही आपण नुकसान केलेलं आहे त्याचीच आपण भरपाई करतो। त्या हिशोबाने जी काही वृक्षतोड झालेली आहे त्या निमित्तानेच आपण वृक्ष लावण्याचा एक खूप छान प्रोग्राम या माध्यमातून आपण हाती घेतलेला आहे। बरोबर त्यांच्या पाठीमागे लागत शिवा मोक्षधाम आहे, त्यामध्ये आपण बेलाचे वृक्ष आपण चांगल्या प्रकारे इथे लावलेले आहेत। कमीत कमी 10 ते 12 वृक्ष आपण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर नुसतं लावायचं आणि सोडून द्यायचं असं नाहीये, आपण त्याचं संरक्षणही करणार आहे, संगोपन पण करणार आहोत। त्याचबरोबर जे काही आमचे मित्रमंडळी आहेत ते पण रेग्युलरली येऊन इथे लक्ष देतील। त्याचबरोबर बेलाच्या झाडाबरोबर आपण थोडेफार फुलांची झाडं देखील लावलेली आहेत। त्याचबरोबर महाराजांनी आपल्याला खूप मोठा बोध दिलेला आहे, त्याची सुरुवात करतो मी। वृक्षवल्ली आमास वगैरे पक्षी वंचरे आळविती, याचा अर्थ असा होतो की संत तुकाराम महाराजांनी आपल्याला त्यावेळेसच सांगून गेलेले आहेत की आपल्यासाठी पर्यावरण वृक्ष हे किती महत्त्वाचे आहेत आणि अशीच संकल्पना आम्ही मनात देऊन कुमार अनिकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। आमची पुढची रूपरेषा अशी की भविष्यात 1008 व त्यापेक्षा अधिक झाडे लावून ती झाडं जगवणे, त्यांचं संगोपन करणे, पालनपोषण करणे व या कार्यात सिद्धी मिळावी ही मी भगवानचरणी प्रार्थना करतो। नमस्कार, मी डॉक्टर मृदुल पाटील। इथे 33 कोटी शिवनाम जप असं मला समजलं तर मी माझ्या फ्रेंडला विचारलं की काय आहे वगैरे असं, आणि मला सगळं एक्सप्लेन केलं। मग माझी अनिकेतची, स्वामींची वगैरे भेट झाली
तेव्हापासून मी प्रत्येक अमावस्याला इथे मंदिरात येऊन आम्ही होम हवन करतो. रोज आमचं जप नाम चालू असतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आज त्या सगळ्यांच्या निमित्ताने आज आम्ही इथे वृक्षारोपण केलेलं आहे. ट्रीज लावा असं आपण बोलतो, पण ते ट्रीज लावल्यावर कोणीच त्याची काळजी घेत नाही. ते ट्रीज आपल्याला, झाडं आपल्याला एवढी महत्त्वाची असतात की ते ऑक्सिजन प्युरिफाय करतात. जे आपण ऑक्सिजन दिवसभरात घेतो, जे आपण श्वास घेतो, ते प्युरिफाय नसेल तर माणूस जगणार कसा, तो राहील कसा? जर वातावरणात शुद्धता नसेल तर राहील कसा? त्याला त्रास होईल, खोकला होईल. म्हणजे श्वास घेण्यात जर ते डिऑक्सिजनेटेड ऑक्सिजन आपल्या ह्याच्यात गेलं तर त्याचा आपल्याला त्रास होतो. तर आपण आता जी झाडं लावली ती सगळ्या अँगलनी आपण ती विचार करून लावलेली आहेत. मेडिसिनल प्लांट लावली आहेत किंवा आपण आता बेलपत्र आपण देवाला वाहतो तसं ते आयुर्वेदात पण त्याचं महत्त्व आहे. तसं फुलझाडं आपण देवाला फुल वाहतो तशी आपण फुलांची झाडं पण लावलेली आहेत. कडीलिंबू तर सगळ्यांना माहिती आहे की ते तर मेडिसिनल प्लांट आहेच. त्याच्यामुळे सगळ्या अँगलनी आम्ही विचार करून ती आज झाडं आम्ही लावलेली आहेत. यापुढे पण आम्ही तो संकल्प चालू ठेवणार आहोत. नमस्कार. थँक्यू.